नमस्कार शेतकरी मित्रांनो, हरभऱ्यामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या मर रोगासाठी किंवा मुळकूज असते, या रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकरी भरपूर प्रकारच्या रासायनिक किंवा तऱ्हेच्या फवारणी माध्यमातून किंवा बीज प्रक्रियेच्या माध्यमातून रासायनिक औषधांवर खर्च करतात आणि पाहिजे तेवढा रिझल्ट त्यामुळे मिळत नाही. तर आपण त्यासाठी आज हे एक कारगर उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्याला आपण ट्रायकोडर्मा विरिडी हा एक क्रियाशील घटक आहे, म्हणजे जैविक बुरशी मित्र बुरशी आहे हे. आणि यासोबत आपण NPK जे म्हणजे ज्याला आपण नत्रस्फुरद पालाश हे जे अन्नद्रव्य म्हणतो, हे अन्नद्रव्य आपण आपल्या हरभरा पिकाला कमी खर्चात कसे मिळतील यासाठी आपण हा प्रात्यक्षिक तुम्हाला हरभरा शेताच्या प्लॉटमध्ये आपण कसं करून राहिलो हे आता दाखवलं आहे. आणि हे कसं करणार आणि याची पूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. हरभऱ्यामध्ये आढळणारा जो मर रोग आहे यासाठी आपण दीर्घकालीन उपचार आणि तोही कमी खर्चात मी आपल्याला सांगणार आहे आणि ते प्रॅक्टिकली आहे. तर आपण आपल्या नेहमी शेतकरी बांधवांना आपण कमी खर्चात शेतीमध्ये जास्त उत्पादन कसं घ्यावं आणि त्यातून आपलं उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्नशील असतो आणि आपला भाव पण तोच आहे. तर शेतकरी मित्रांनो पहा, आपण आता या हरभरा पिकामध्ये हा जो हरभरा आहे कुठलंही रासायनिक खत न देता आणि कुठलीही रासायनिक बीज प्रक्रिया न करता आपण सुरुवातपासून तर शेवटपर्यंत याला रासायनिक कुठलंही याला फक्त फवारणीमध्ये देतो किंवा जमिनीतून कुठलंही आपण देत नाही. आपल्या सगळ्या पिकाला आपण रासायनिक खते बंद केला आहे. ज्यावेळेस आपण हा हरभरा पेरताना आपण याला ट्रायकोडर्मा विरिडी हा एक क्रियाशील घटक असते, आपण जे स्क्रीनवरती पाहता. तर ट्रायकोडर्मा विरिडी आणि त्यासोबत NPK म्हणजे रायझोबियम PSB हे जे जीवाणुसंघ द्रवरूप जीवाणुसंघ असतात याचा वापर आपण बीज प्रक्रियेला केलेला आहे. आणि आपण याचं जर्मिनेशन जे पाहता हे जर्मिनेशन फार चांगल्या प्रकारचं आहे आणि उत्तम प्रकारे जर्मिनेशन असल्यामुळे कमी खर्चात आहे. आता आपल्याला यामध्ये मी आपण पाणी चालू केलं आहे आणि पाणी चालू करताना कुठंतरी आपल्याला मर रोग, त्याला झाडं सुकलेले आढळले. त्याला प्रामुख्याने दोन कारणं आहेत. एक मर रोग म्हणजे फ्युजारियम नावाची बुरशी जी असते, ह्या आपल्या हरभरा पिकावर आक्रमण करतात आणि त्याचे ज्या मुळं आहेत या मुळांवरती ते बुरशी स्थिरावते आणि आपलं झाड हे सुकून मरण पावते. तर आपल्याला यासाठी कारगर उपाय म्हणून आपल्याला हे मी प्रात्यक्षिक दाखवत आहे. आपल्याला आपल्या घरी एका एकराला जवळपास 4 ते 5 किलो ट्रायकोडर्मा विरिडी हा जो क्रियाशील घटक आहे हा घ्यायचा आहे. आणि हा आपण समजा आता जर जे बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी उपाय आहे, कारण की पाणी जर आपण हरभऱ्याला देत असो तर आपलं एका एकराचं पाणी साहजिक 2 दिवसात 3 दिवसात होऊन जाते. 2 दिवसात. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जेवढे स्प्रिंकलरचं पाणी लावतोय आता आपण हे जे पाहता यामध्ये आपण एका टोपल्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडीसाठी आपण आपल्या शेतातली माती घ्यायची, कोरडी किंवा ओलसर थोडीशी, किंवा शेणखत जरी घेतलं चालते बारीक केलेलं, किंवा बारीक माती जर आहे त्यामध्ये आपण एका एकराला 4 ते 5 किलो ट्रायकोडर्मा आणि जेवढी आपल्याला आपल्या एका एकराला माती पुरेल फेकताना आपल्याला पतलं असं शिंपळत फेकायचं आहे. त्यासाठी आपल्याला ते माती त्या प्रकारची घ्यायची आहे, जेवढी लागेल तेवढी घ्यायची आहे. त्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी हा मिक्स करायचा आहे व्यवस्थित, जे आपण स्क्रीनवरती पाहतात या पद्धतीनं आपल्याला मिक्स करायचा आहे. आणि त्यामध्ये हा जो NPK जो द्रवरूप जैविक जीवाणुसंघ आहे रायझोबियम PSB, जसं आता महाजैविक आहे, महाबीजने काढलेलं फार चांगल्या प्रकारचं रिझल्ट भेटतात. आपण स्क्रीनवर पहा, महाजैविक फार चांगला आहे. हरभरा, सोयाबीन, तूर पिकासाठी फार चांगले रिझल्ट मिळतात. तर हे आहे, कमी पैशात भेटते. ट्रायकोडर्मा विरिडी ही 130 रुपये किलो आहे आणि महाजैविक जे आहे जवळपास 300 रुपये किलो आहे. म्हणजे एका एकराचा खर्च आपल्याला असं समजा तुम्ही की 500-600 रुपये आहे, परंतु तो दीर्घकालीन आहे. आपल्याला हे घ्यायचं आहे. आता आपण जे ट्रायकोडर्मा विरिडी मिक्स केली त्यानंतर त्यामध्ये आपण हे जे महाजैविक द्रवरूप NPK स्थिर करणारे म्हणजे नत्र स्थिर करणारे आणि स्फुरद पालाश हे जे आहे आपल्या झाडाला अवेलेबल करून देणारे जीवाणू जे आहेत हे आहेत यामध्ये. आणि हे आपल्या हरभरा पिकाला चांगल्या प्रकारे हे जे घटक आपल्याला अन्नद्रव्य जे असतात हे सहजतेने आणि सुलभतेने आपल्या हरभरा पिकाला उपलब्ध करून देतात. आता हे जे मी ट्रायकोडर्मा दाखवत आहे यामध्ये आपल्याला मी आधीच सांगितलं एक जैविक बुरशीनाशक असून यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी हा क्रियाशील घटक आहे. आणि याचा वापर आपण मुळकूज, मर आणि जो खोळकूज असते यासाठी आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घकालीन यासाठी हे ट्रायकोडर्मा विरिडी काम करते. यामुळे आपल्या जमिनीचा पोतही सुधारते. आणि हे जे आपण महाजैविक पाहता यामध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळवणारे, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करायचं काम हे जीवाणू करतात. आणि जे जमिनीमध्ये आपल्या स्फुरद पडलेलं असते ते विरघळून आपल्या पिकाला मिळवण्यासाठी हे जीवाणू कार्य करत असतात नेहमी. आणि यामध्ये पालाश उपलब्ध करून देणारे पण जीवाणू असतात, जे जमिनीमध्ये आपल्या उपलब्ध अन्नद्रव्य असतात. हे जे मी तुम्हाला स्फुरद पालाश सांगितलं आपल्या जमिनीमध्ये असते, परंतु आपल्या पिकाला न मिळण्याचं कारण असं असते की आपल्या जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात जे जीव असतात हे आपल्या नसल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये असणारं अन्नद्रव्य हे आपल्या पिकाला मिळत नाही. तर हे जीवाणू जे आहेत हे तेच जमिनीमध्ये असणारं आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे आपल्या पिकाची जोमदार कसदार वाढ होते. आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला जो खर्च करावा लागते बऱ्याचशा तऱ्या प्रकारचे आपले शेतकरी बांधव टॉनिक, स्टिम्युलंट, बायोस्टिम्युलंट किंवा खतं
विद्राव्य खतं अशा अनेक प्रकारचे जे आपल्याला वाढीव खर्च होते, हा खर्च रोखण्याचं काम हे कमी खर्चात दीर्घकालीन उपाय आहे. तर आपण या पिकासाठी आपल्या 100% आपण याचा वापर करा, जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल आणि आपल्या सहज पिकामध्ये आपल्या खर्चातील जे वाढ होईल, हे वाढ आपल्याला थांबून आपल्या पिका आपण हे जे जैविक जीवाणू जे जे ट्रायकोडर्मा विरिडी हे वापरल्यामुळे आपल्याला जो अतिरिक्त खर्च करावा लागते, तो हा आपला खर्च टाळता येणार आणि साहजिक आपल्या उत्पादनावर होणारा खर्च हा थांबणार आणि त्यामुळे आपल्या उत्पन्न वाढीत आपल्याला एक हातभार लागायचं काम हे एवढ्या छोट्याशा कामामुळे आपल्याला होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, पहा, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन द्यायचं आणि जास्त उत्पन्न कसं होईल यासाठीच आपण प्रयत्नशील असतो. तर हा जो सांगायचा उद्देश आहे माझा आपल्या शेतकरी बांधवांना हे अशी माहिती आहे आणि सगळ्यात रिझल्ट आहेत, पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत. मी नेहमी आजमावतो आणि याचे आपण प्रत्यक्षदर्शी उदाहरण आपल्याला नेहमी मी सांगायचा प्रयत्न करतो आणि आजही आपल्याला तेच सांगितलं आहे. तर या प्रकारची ही माहिती आहे. आपण ही माहिती इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.